इंडिया आप तक समाचार, कड़वा लेकिन सच। रतनलाल सी बाफना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। नमस्कार, मैं हूं आनंद शर्मा और आप देख रहे हैं इंडिया अब तक समाचार। खबरों में आज है जलगांव का ताजा ड्रग्स प्रकरण। इस गांव में पहले से ही 2 आरोपी पकड़े गए थे और अब तीसरा आरोपी भी पुलिस ने बड़ी मशक्कत के बाद गिरफ्तार कर लिया है। इसकी जानकारी स्वयं पुलिस अधीक्षक ने पत्रकारों को दी। 24 तारीख सायंकाळी जे चाळीसगाव ग्रामीण पोलीस हद्दीमध्ये कन्नडगडचा जवळपास आम्ही एका गाडी इंटरसेप्ट केला होता। त्या गाडीतून आम्ही 43 kg एम्फेटामाइन जप्त करण्यात आलेला होता। त्याची पूर्ण किंमत होता 64 करोड 98 लाखाचा आणि त्याच्यामध्ये स्पॉटवरती जे ड्रायव्हर होता अबुल असीम अबुल, त्याला ते दिवशी आम्ही अटक करण्यात आले होते। मग आरोपींच्या तपासादरम्यान दिलेल्या माहितीनुसार आम्ही 4 पथक तयार करण्यात आले होते। एक पथक दिल्ली, एक पथक मध्य प्रदेश, एक बेंगळूर आणि एक नागपट्टणम तामिळनाडूत पाठवण्यात आले होते। मग एका पथक जे नागपट्टणम तामिळनाडूत गेलेलं पथक जे पुढचं इन्फॉर्मेशन आहे, म्हणजे जे माणसं पूर्ण ड्रग्सचं सूत्रधार आहे, किंगपिन आहे, त्यांना एक माणसाला आम्ही अटक करण्यात आलेला आहे। त्या माणसाचं नाव होतं महालिंगम आणि त्यांना नागपट्टणम मधून अटक करण्यात आलेला आहे आणि त्यांना काल चाळीसगाव कोर्टात प्रोड्यूस केला आणि 5 दिवसाचा पोलीस कस्टडी भेटलेला आहे। सर, त्यांचं बॅकग्राऊंड कसं आहे? ह्याचं जे महालिंगमचं बॅकग्राऊंड असे आहे की त्यांच्या विरोधात आतापर्यंत 12 जुने गुन्हे आहे, त्याच्यापैकी 2-3 NDPS गुन्हा देखील आहेत। नेमकं कुठे जात होतं सर ड्रग्स? कुठून नेमकं कोणत्या ठिकाणी जात होतं? आतापर्यंत जे तपास मध्ये ही निष्पन्न झालं की ही जे माणसं आहे, ड्रायव्हर आहे, दिल्ली आणि हरियाणा बॉर्डरमधून ह्या पार्सल घेतलं होतं ड्रग्सचं आणि त्यांना पूर्ण ट्रान्सपोर्ट करण्याची जबाबदारी होता। ही ट्रान्सपोर्ट करून जे कर्नाटक तामिळनाडू बॉर्डरपर्यंत त्यांना ट्रान्सपोर्ट करायचं होतं आणि तिथून पुढच्या माणसं घेऊन जाणार होते। मग ही जे पुढचं माणसं आहेत, म्हणजे दिलेल्या माहितीनुसार नागपट्टणमकडे घेऊन जाणार होता। नागपट्टणमवरून, म्हणजे नागपट्टणम आणि श्रीलंकाचं बॉर्डर अंदाजे 15-20 किलोमीटर असतात। मग तिथून म्हणजे काही एक्सपोर्ट किंवा इम्पोर्ट जे इलिगल ॲक्टिव्हिटीज आहेत तिथं होतात। मग असा अंदाज आहे की ही जे काही एवढं मोठं क्वांटिटी आहे, कदाचित ती एक्सपोर्ट करतील असा आमचा अंदाज आहे आणि त्या बाबतीत आमचा तपास चालू आहे। गुन्ह्याची एकंदरीत इतकी व्याप्ती बघता हा जो गुन्हा आहे काही NIA सारख्या किंवा सारख्या एजन्सीकडे वर्ग करणं हे माझा पवारचा विषय नाही आहे। जे आमच्याकडे आहेत आम्ही तपास करतोय। एकूण मुद्देमाल 43 kgचा होत्या आणि किंमत होता 64 करोड 98 लाखाचा आहे। सर, घेऊन जाणाऱ्या लोकांना नेमकं पेमेंट किती झालेलं आहे? कसं पेमेंट ठरलेलं होतं त्यांना घेऊन जायसाठी? त्यांना प्रत्येक वेळी, म्हणजे याच्या पूर्वी पण 1-2दा केलं असं मी माहिती पडलेलं आहे ह्याच मार्गातून, आणि त्यांनी अंदाजे 10 ते 15 लाख त्यांना एका ट्रिपमध्ये देतंय असं आम्हाला माहिती पडलेलं आहे आणि त्या बाबतीत देखील आमचा तपास चालू आहे। आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे? आणखीन या गुन्ह्यामध्ये एक निष्पन्न आरोपी आहे, योगेश महालिंगम, ते फरार आहे। त्यांचं अटक करण्यासाठी आमचं पथक प्रयत्न करत आहे। लवकरात लवकर त्यांनाही देखील अटक करते। अजून काय डिटेल असेल तर आपल्याला अपडेट देऊया। ये थे जलगांव के SP साहब जो बता रहे थे कि किस तरह से आरोपी पकड़े गए। शाबाश जलगांव पुलिस की टीम को। आशा है कि पुलिस आगे भी ऐसे ही काम करेगी। NIF Global Jalgaon, where dreams meet the runway. Fashion design हो या इंटीरियर डिजाइन, अब करें 100% प्रैक्टिकल लर्निंग इंटरनेशनल एक्सपोजर के साथ। 20 सालों की एक्सीलेंस, 27 स्टूडेंट्स न्यूयॉर्क फैशन वीक में, 10 लंदन में, 3 लैक्मे पर शाइन। सेलिब्रिटी मेंटोर्स मनीष मल्होत्रा, गौरी खान, ट्विंकल खन्ना एंड एशले रिबेलो। Admissions open 2025. Call now 880619 97999. Visit www.nifglobaljalgaon.com. NIF Global Jalgaon, डिजाइन योर फ्यूचर ग्लोबली। खानदेश का सबसे बड़ा फैशन हब, जहां वैरायटी में है दम, क्वालिटी में है गजब और डिजाइन में है जलवा। 75 साल का भरोसा, जलगांव का गर्व। शादी का जोड़ा हो या पारंपरिक पोशाक, सुरेश कलेक्शंस एंड क्रिएशन में हर लम्हा होगा यादगार। सुरेश कलेक्शन एंड क्रिएशन, 80 फुटी रिंग रोड, राधा कृष्ण नगर चौक, छत्रपति शिवाजी नगर, जलगांव। हे गाइस, ताज़ा खबरों के लिए लाल बटन दबा कर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं।